वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की आता श्रुतीने सर्व काही जो हिशोब असतो तो इकडे दिलेला असतो आणून शौर्याच्या हातामध्ये. शौर्य म्हणतो, वा यार श्रुती, तू तर एकदम ग्रेटच आहेस. मग श्रुती म्हणते, अरे हा अजून एक कागद राहिला आहे, हा पण घे. त्यावर शौर्य म्हणतो, हा कसला कागद आहे? त्यावर मग ती म्हणते, अरे याच्यावरती आपण कोणाला किती पैसे दिले हे लिहून ठेवलेले आहेत. म्हणजे कसं प्रिपेअर असायला हवं सर, कधी काय विचारतील काही माहीत नसतं ना. त्यावर शौर्य म्हणतो, हो हो अगदी बरोबर. हा कोण आहे? हा रामदास 70, रामदास 100, रामदास 120 काय आहे? त्याबरोबर ती म्हणते, अरे रामदास म्हणजे सरांचा बाहेर आउटसाईडच्या डील्स जो मॅनेज करतो ना तो. त्याबरोबर मग आता इकडे शौर्याच्या लक्षात येतं, आउटसाईडचं काम हा बघतो, याचा अर्थ नक्कीच हा डॅडच्या विश्वासातला असणार. आणि आता मला अंदाज येतोय की यानेच हे सगळं केलेलं असणार. आता लवकर मला हे सगळं ऊर्जापर्यंत पोहोचवायला हवं. तर इकडे ऊर्जा ही आता घरी आलेली असते आणि घरी येऊन ऊर्जा आता पाणी पित असते. आणि पाणी पिऊन झाल्यावर तिला आठवतं की कशी तिच्या घरी रेड पडली होती, ऑफिसर्सने कसं संपूर्ण घर अस्ताव्यस्त केलं होतं. त्यानंतर आजही तिला प्रश्न विचारण्यात आले की तुम्ही जाणून बुजून करताय का हे सगळं? तुम्ही ठरवून करताय का? तुम्ही ठरवून बदनामी करताय का फक्त त्या मुलाची, म्हणजेच विक्रांतची? त्याबरोबर आता ऊर्जाला घाम फुटलेला असतो ह्या सर्व गोष्टींमुळे, कारण ऊर्जाला ह्या सर्व गोष्टींचा त्रास होत असतो. पण ऊर्जा आता ठरवते की नाही, मला असं नाही व्हायला हवं. मग ऊर्जा आता शांतपणे येते आणि बेडवरती बसते आणि आता ती डोकं पकडलेलं असतं तिने. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता विजया ही कॉफी बनवत असते आणि मनात ती म्हणत असते, मला ना आता खूप चिडचिड होती. आणि पटकन तिच्या तोंडून जोरात जातं, हे सगळं या घरात घडतंय ना ते आईसाहेबांमुळे घडतंय. आईसाहेब दोषी आहेत घरातल्या प्रत्येक सिच्युएशनला. त्याबरोबर त्या ठिकाणी आईसाहेब म्हणजेच कुमुदिनी आजी येते आणि विचारते, काय बोलतेस तू विजया? घरातल्या मोठ्यांबरोबर हे असं बोलू नये, हे एवढे संस्कार आपल्या घराचे आहेत हेही विसरलीस का तू? हां. त्याबरोबर मग विजया म्हणते, आई मी जे काही बोलते आहे ना त्यामध्ये काहीही चुकीचं नाही आहे. घरात जे काही घडतं आहे ना त्याला जबाबदार तुम्ही आहात सर्वस्वी, समजलं ना? तुम्हाला एक गोष्ट कळत नाही की तुम्ही अशा का वागता. नाही म्हणजे लहानपणापासून शौर्य आमच्यापेक्षा जास्त, त्याच्या आईवडिलांपेक्षा जास्त तुमच्या क्लोज, आणि आज बघताय ना त्याची काय अवस्था येते. मला माहिती आहे तो शौर्य असा का वागतोय, त्याच्या या विचित्र वागण्यामागचं कारण काय, त्याचा मूड का खराब झाला हे सगळं वेळ आली तर तुम्हाला माहिती असेल. वेळ आली तर कशाला, तुम्हाला माहिती असेलच. पण तरीही तुम्ही मला यातलं काहीही सांगणार नाही, माझ्यापर्यंत काही पोहोचूसुद्धा देणार नाही, बरोबर ना? आई, लहानपणापासून तुम्ही हे सगळं केलं आहे, असं का केलं? एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर काही माहीत असेल आणि मला सांगणार नसाल ना तर ते खूप चुकीचं आहे. तर आता दिव्या त्या ठिकाणी आलेली असते आणि दिव्या हे सगळं ऐकत असते. तर कुमुदिनी आजी म्हणते, काय चुकलं आहे माझं आणि काय केलं आहे मी असं? त्याबरोबर मग लगेचच आता आई म्हणायला लागते की आदित्यच्या बाबतीत केवढी मोठी चूक केलीत तुम्ही. ती मुलगी जेव्हा लग्न करून या घरात आली दिव्या, तेव्हा तुम्ही ताबडतोब तिला घराच्या बाहेर काढून टाकू शकत होतात. पण आईसाहेब तुम्ही तसं नाही केलं. तुम्हाला तुमची अब्रू, प्रतिष्ठा, मान मरातब या गोष्टी महत्त्वाच्या होत्या. त्या चाळीतल्या मुलीला तुम्ही माझ्या घरची सून केली. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या शौर्याच्या बाबतीत जर तुम्ही तसं काही करण्याचा विचार जरी करत असाल ना तर गाठ माझ्याशी आहे. मी माझ्या शौर्याचं आयुष्य वाया जाऊ देणार नाही आहे. माझ्या मोठ्या मुलाच्या बाबतीत तर माझ्याकडून चूक झाली, पण मी माझ्या धाकट्या मुलाच्या बाबतीत नाही होऊ देणार. तर इकडे बंटी हा पद्माला म्हणत असतो, पद्माताई मला खेळायला जायचं आहे, मला जाऊ दे. पद्मा म्हणते, आधी अभ्यास कर आणि मग जा. त्यावर बंटी म्हणतो, अगं ए पद्माताई, उन्हाळ्याच्या सुट्टीत कोण करतं का अभ्यास? मला नाही करायचा, मला जाऊ देत की. पद्मा म्हणते, आधी अभ्यास कर आणि मग कुठं जायचं आहे तिकडे जा. त्यावर तो म्हणतोय, ताई अगं सगळे बाहेर खेळत आहेत, जाऊ दे की मला पण. त्यावर पद्मा त्याला म्हणते, अरे बाबा अभ्यास कर, चांगली मार्क मिळव आणि मग खेळतच बस की, पण आता तरी अभ्यास करत जा रे तू. त्याबरोबर तो म्हणत असतो, अगं पण पद्माताई. इतक्यात त्या ठिकाणी शौर्य येतो. शौर्य म्हणतो, काय काय चाललंय काय? त्यावर मग बंटी म्हणतो, बघ की दादा, अरे मला ही खेळायलाच पाठवत नाही आहे. त्यावर लगेचच आता शौर्य त्याला म्हणतो, जा जा, तुला खेळायला जायचं आहे ना? त्यावर तो म्हणतो, हो ना. त्यावर मग शौर्य म्हणतो, जा खेळायला जा, मस्त बॅटिंग बॉलिंग कर आणि मग घरी परत ये, ओके? त्याबरोबर लगेचच तो म्हणतो की चालेल दादा. त्यावर तो म्हणतो, हो चालेल, जा, पळ पळ पळ, छान खेळ. त्यावर पद्मा म्हणता, अरे बंटी थांब. अरे शौर्य दादा काय केलं? हा बंटी अभ्यासच करत नाही ना. त्याबरोबर मग शौर्य म्हणतो, पद्मा ॲक्च्युली मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं, बंटीच्या समोर बोलता आलं नसतं म्हणून मी बंटीला बाहेर पाठवलं. त्यानंतर मग आता लगेचच तो म्हणू लागतो की हे बघ,
हे बघ, हे जे आहे ते तुला तुझ्या ऊर्जाताईपर्यंत पोहोचवायचं. त्यावरती म्हणते, ऊर्जाताईपर्यंत काय आहे ह्याच्यात आणि मी का देऊ, तुम्ही का नाही देतात? त्याबरोबर शौर्य म्हणतो, ते सगळं सोड, तू दे ना प्लीज. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे लगेचच विजया म्हणत असते, तुमच्यामुळे माझ्या आदित्यच्या आयुष्यामध्ये ती कोणतरी मुलगी आली, पण माझ्या शौर्याच्या बाबतीत तसं नाही होणार. शौर्यासाठी मी अर्पिताला निवडलं आहे आणि अर्पिताच या घरची सून होणार, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आई. त्याबरोबर मग आता पुढे आईला लगेचच विजया म्हणते, तुम्ही का केलं हे सगळं आई? हर्षवर्धन आणि तुमच्यामध्ये वाद आहेत म्हणून केलं का तुम्ही हे सगळं? तुम्ही हर्षवर्धनचा राग काढलात का? त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता शौर्य पद्माला सांगतो की पद्मा, हे बघ, ऊर्जाच्या बँकेत जे पैसे आलेत ना ते कोणी पाठवलेत, काय पाठवलेत, त्या सर्व डिटेल्स ह्या पेपरमध्ये आहेत. ऊर्जाने एकदा का हा पेपर वाचला की तिला सर्व गोष्टी आपोआप समजून जातील आणि मग ऊर्जा त्या माणसांपर्यंत पोहोचू शकेल. ऊर्जा एकदा का त्या माणसांपर्यंत पुढच्या गोष्टी आपोआपच तिच्यासाठी सोप्या होऊन जातील. त्यावर पद्मा म्हणते, अहो दादा, पण मग हे तुम्ही का नाही? त्यावर तो म्हणतो की नाही, काही कारणास्तव सध्या मी तिच्याशी बोलू शकत नाही आहे, कारण ती माझं काही ऐकून घेत नाही आहे. पण तू असं करू नकोस, तू जा आणि माझं हे एवढं काम कर, तू हे पद्माला दे, कळलं का तुला? त्यावर लगेचच आता ती म्हणते, ऊर्जाला दे. पद्मा म्हणते, दादा आहो. त्यावर शौर्य म्हणतो, अगं पण बिन काही विचारू नकोस, तू जा प्लीज. त्याबरोबर आता ती लगेचच म्हणते, ठीक आहे दादा. अहो पण ऊर्जाताईने विचारलं तर मी ऊर्जाताईंना उत्तर काय देऊ? शौर्य म्हणतो, काहीही सांग, तेवढ्यापुरतं उत्तर देणं टाळ, पण प्लीज काहीही कर आणि हे पोहोचव तिच्यापर्यंत. प्लीज पद्मा, प्लीज. ऊर्जाने निर्दोष सुटावं असं जर वाटत असेल तर तुला हे करायला हवं. त्याबरोबर पद्मा म्हणते, दादा अहो. शौर्य तिच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो, पद्मा मी हात जोडतोय तुझ्यासमोर, ऊर्जासाठी प्लीज एवढं कर. पद्मा म्हणते, दादा अहो नका हात जोडू तुम्ही, तुम्हाला हात जोडण्याची काही गरज नाही. तुम्ही म्हणायलाय तर मी एवढं काम नक्की करीन. मी एक काम करतो, मी आजच्या आज जाऊन ऊर्जाताईला भेटतो आणि ऊर्जाताईला ह्यो कागद देतो आणि सांगतो ह्या कागदावरचं वाचायला. त्याबरोबर शौर्य इथे विचार करतो की चल ऊर्जा, आता एकदा की तुझ्या हातामध्ये या सर्व डिटेल्स आल्या की मग हे सगळं कोणी केलं आहे हे तुला सहज समजेल आणि सर्व गोष्टी तुझ्यासाठी सोप्या होतील. तर इकडे आता ऊर्जा ही बसलेली असते आणि ती विचार करत असते, खरोखर हे सगळं शौर्याने केलं असेल का? पण जर शौर्याने हे सगळं केलं असेल तर त्याला माझा बँक अकाउंटचा नंबर कुठून मिळाला असेल आणि कसा? तो का करेल हे सगळं? नाही, शौर्य हे सगळं करेल असं मला तरी वाटत नाही आहे. मग ती विचार करते, खरंच शौर्याचं माझ्यावर प्रेम होतं का? जर प्रेम असतं तर तो मला परत भेटायला आला असता ना मी त्याला घरातनं बाहेर काढल्यावर. मग ऊर्जाला आठवतं की शौर्य तर तिला परत भेटायला आला होता. शौर्य तिला सांगतही होता, माझं ऐकून घे, पण ऊर्जा काही ऐकत नव्हती. त्यानंतर ऊर्जाला आठवतं की कशा पद्धतीने शौर्यला तिने घरातनं बाहेर काढून टाकलं. आता तिला आठवत असतं, शौर्य पुन्हा माझ्या दारात येऊ नको असं तिने सांगितलेलं असतं. आता या सर्व गोष्टी आठवून ऊर्जाला खूपच जास्त त्रास होत असतो. ऊर्जा आता डोळे घट्ट मिटून घेते जेणेकरून तिला घडलेल्या घटना आठवू नये यासाठी. इतक्यात दरवाजात पद्मा येते. पद्मा ऊर्जाला विचारते, ताई येऊ का? ऊर्जा म्हणते, अगं हो ये ना पद्मा, विचारतेस काय, ये. त्याबरोबर पद्मा येते. मग पद्मा विचारते, काकू दिसत नाही आहेत. त्यावर मग ऊर्जा सांगते, अगं आई बचत गटाच्या ऑफिसमध्ये गेली. बरं तू बोल ना, तू कशी काय आलीस? त्यावर मग पद्मा म्हणते, ताई कळलं मला सगळं, बंटेने सगळं येऊन घरी सांगितलं. ती ऑफिसर लोक जेव्हा घरी आली होती आणि त्यांनी तुमचं सामान घरातनं बाहेर काढून टाकलं असं सांगितलं ना जेव्हा बंटीनं, असं वाटत होतं ताबडतोब धावत यावं बघा तुमच्याकडं आणि तुम्हाला घट्ट मिठी मारावी. पण काय करू, माझ्यात तेवढी हिंमतच नाही झाली. खरंच सांगते, मला खरंच खूप इच्छा होती हो तुम्हाला येऊन भेटण्याची, पण नाही जमलं मला, माफ करा खरंच. त्यावर मग ऊर्जा म्हणते, अगं असू दे पद्मा, तुझा काही दोष नाही आहे. पद्मा म्हणते, हे सगळं घडायलं आहे ते माझ्यामुळं घडायलं आहे ना ताई, ह्या सगळ्याला मी दोषी आहे ना. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, नाही पद्मा असा विचार नको करूस, जे काय आहे ते होईल व्यवस्थित, शोधून काढेन मी सर्व लिखाचोखा. त्याबरोबर पद्मा म्हणते, ताई तोच द्यायला मी आलो आहे. त्यावर ऊर्जा म्हणते, काय? त्यावर पद्मा म्हणते, ताई ह्यो कागद बघा, हा कागद वाचलात ना की तुम्हाला ज्यानं कुणा अडकवण्याचा प्रयत्न केला आहे की नाही त्याबद्दलची समधी माहिती तुम्हाला घावल. ह्या कागदात त्याची सगळी माहिती आहे. त्यावर ऊर्जा म्हणते, काय या कागदात? पण तुला हे सगळं कसं मिळालं पद्मा? पद्मा म्हणते, ताई आहो सध्याच्याला ते समजा महत्त्वाचं नाही, सध्या तुम्ही यो कागद वाचणं आणि सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणं कळणं हे महत्त्वाचं आहे. तुम्ही घ्या की, बघा की हे उघडून. त्यावर ऊर्जा म्हणते, अगं हो पद्मा, पण तुला हा कागद दिला कोणी? तुझ्याकडे ही माहिती कशी आली? मी जेव्हा बँकेत गेले तिकडे जाऊन मी चौकशी केली तेव्हा मला या सर्व गोष्टी समजल्या. मग तुला या सर्व गोष्टी कशा मिळाल्या?
त्यावर ऊर्जा म्हणते ताई बोल पद्मा, मी तुझ्याशी बोलते. पद्मा म्हणते ताई अहो जाऊ द्या की ते समज, आता त्याच गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत. सध्या महत्त्वाचं हे आहे की तुम्ही कागद वाचणं आणि तुम्हासनी त्या लोकांपर्यंत पोहोचता येणं. ऊर्जा म्हणते अगं पण पद्मा म्हणते ताई प्लीज मी तुम्हासनी विनंती करायलो, प्लीज ह्यो कागद पहिला उघडून वाचा, मग समजेल तुम्हासनी. त्यावर ऊर्जा म्हणते ठीक आहे. मग ऊर्जा तो पेपर उघडते आणि म्हणते रामदास कोण आहे हा माणूस ऊर्जा, असं आता विचारते तिला. त्याबरोबर पद्मा म्हणते ताई कोण आहे काय आहे हे तर मला माहीत नाही, पण आपण लवकरात लवकर ह्याला हुडकलं पाहिजे. त्यावर ऊर्जा म्हणते पण पद्मा ही सर्व माहिती तुला दिली कोणी सांगितलं तुला या रामदासबद्दल. पद्मा म्हणते ताई ते बघा मी तुम्हाला आत्ता नाही सांगू शकत, बरं आत्ता महत्त्वाची हीच गोष्ट आहे की आपण या रामदासला लवकरात लवकर हुडकून काढलं पाहिजे, ह्योच आपल्याला आता समजा गोष्टी पुरवू शकतो. ऊर्जाला कळत नसतं की पद्मा हे सगळं एवढं कशाच्या जोरावर बोलते, पद्माला या सर्व गोष्टी कशा माहीत झाल्या. पद्मा ऊर्जाला काही सांगतही नसते, ती म्हणत असते ताई आधी आपण या माणसाला हुडकू, आधी आपण समजा गोष्टी बघू आणि त्यानंतर मग सांगतो की तुम्हाला मॅम. त्यावर ऊर्जा म्हणते पद्मा नाही, मला तू पहिलं हे सांग की तुला हे सगळं कोणी दिलं, कुठून मिळालं तुला ही माहिती, काय विचारते मी. पद्मा म्हणते ताई जाऊ द्या मला उशीर व्हायला आहे, तुम्ही ह्या माणसाचं काय करायचं ते बघा, ह्या माणसाला हुडका. त्यावर ऊर्जा पद्माचा हात पकडते आणि पद्माला म्हणते थांब पद्मा, हे सगळं तुला कोणी सांगितलं ते मला सांग, तू मला जोवर सांगत नाहीस तोवर मी तुला इकडनं कुठेही जाऊ देणार नाही आहे. सांग कोणी सांगितलं तुला हे सगळं, कशी मिळाली तुला ही माहिती, कुठून मिळाली, काय झालं. त्यावर पद्मा म्हणत असते ताई अहो नका की विचारू ते सध्याच्याला ही माहिती मिळाली हे महत्त्वाचं नाही आहे का. त्यावर ऊर्जा म्हणते नाही हे महत्त्वाचं नाही आहे, मला ही सगळी माहिती तुला कशी मिळाली हे जाणून घेणं हे महत्त्वाचं आहे, बोल. त्यावर मग पद्मा म्हणते ताई अहो खरंच आत्ताच्याला मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत, मला जाऊ द्या. त्यावर पद्माला आता ऊर्जा थांबवते आणि म्हणते असं कसं नाही देऊ शकत तू उत्तर पद्मा, तुला सांगावं लागेल, तुला उत्तर द्यावं लागेल, तुला बोलावं लागेल. पद्मा तू बोल, कोणी दिली तुला ही माहिती, बोल पद्मा बोल, कोणी सांगितलं तुला हे सगळं, पद्मा बोल. शौर्य हर्षवर्धन जहागीरदारने सांगितलं का तुला हे सगळं, बोल पद्मा मला उत्तर हवं आहे. त्यावर मग पद्माचा आता नाईलाज होतो आणि मग पद्मा खरं बोलते वय ताई शौर्य दादा घरला आले होते आणि त्यांनी ह्यो कागद मला तुम्हासने द्यायला सांगितलं होता. त्यांनी सांगितलं होतं की ह्यो कागद एकदा का तुमच्या हाती घावला की मग तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती अगदी सहज सोप्या पद्धतीनं मिळून जाईल बघा. त्यावर आता हे ऐकून ऊर्जाला इतका राग येतो की ऊर्जा सरळ आता त्या कागदाचे हातामध्ये तुकडे करते आणि तो कागद खाली फेकून देते आणि मग ती म्हणत असते जाऊन सांग तुझ्या शौर्य दादाला मला त्याच्या मदतीची गरज नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता दिव्या ही त्या ठिकाणी आलेली असते जिथे हर्षवर्धन त्याच्या रूममध्ये तयारी करत असतो. दिव्या म्हणते बाबा मला माहीत आहे की तुम्ही खूप बिझी आहात म्हणून, पण मी तुमचा फार वेळ घेणार नाही आहे. हर्षवर्धन म्हणतो तुला किती वेळा सांगितलं ह्या घरात तू माझ्याशी जरा कमीच बोलत जा म्हणून. त्यावर ती म्हणते बाबा अहो म्हणूनच तर मी ऑफिसला आले होते, पण ऑफिसला आलेलं सुद्धा तुम्हाला आवडलं नव्हतं. मग त्याबरोबर हर्षवर्धन आता म्हणतो काय काम आहे. त्यावर ती म्हणते बाबा अहो तुम्ही सांगितलेलं एक काम तर मी अगदी व्यवस्थित चोख पार पडले, पण आता पुढचं काय, आपला पुढचा प्लॅन काय आहे, पुढे आपल्याला काय काम करायचं आहे बाबा, त्याबद्दल तर तुम्ही अजून मला काही सांगितलेलंच नाही आहे. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणत असतो की जेव्हा काही काम असेल तेव्हा मी तुला सांगेन समजलं. त्याबरोबर मग दिव्या म्हणते अहो बाबा मग मी काय म्हणते, मी माझ्या बुद्धीने काही करण्याचा प्रयत्न करू का, मी माझं डोकं लावू का. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो मी तुला त्या दिवशी समजावलं की तुला अक्कल नाही आहे, त्यामुळे तू तुझ्या अकलीचा वापर करण्याचा प्रयत्न करू नकोस, समजलं ना. त्यावर ती म्हणते बाबा अहो पण हर्षवर्धन म्हणतो गप्प बस आणि या सगळ्या गोष्टींपासून लांब राहा. आता ती ऊर्जा शिंदे त्या केसच्या भानगडीत पडणारच नाही आणि जरी ती त्या केसच्या भानगडीत पडली तरी ती केस लढण्याच्या लायक स्वतः उरणार नाही. आता फक्त त्या पद्माची काळजी आहे, त्या पद्माने जर मध्ये काही घोळ घातला तर थोडंफार काहीतरी होऊ शकतं, पण आता त्या पद्मामध्ये एवढी हिंमत नाही आहे की ती काही घोळ घालेल म्हणून. त्याबरोबर मग पुढे हर्षवर्धन हा दिव्याला म्हणतो तू निघ इकडनं, उगाचच्या उगाच तुला काहीही करायची गरज नाही आहे. त्यावर दिव्या ओके बाबा असं म्हणत तिकडनं निघते. त्यानंतर दिव्या म्हणते अरे वा, म्हणजे आता सध्या मला पद्माला या सगळ्यातून गायब केलं पाहिजे, पद्मा हिला या सगळ्याच्या बाहेर करणं हेच माझं काम आहे. हर्षवर्धन जहागीरदार तुमचं हे कामही करेन मी, पण काय आहे ना तुम्हाला माझा मोबदला द्यावा लागेल. तर इकडे आता
ऊर्जा चिडते. ऊर्जा म्हणते याचा अर्थ तू सुद्धा पद्मा त्यांना सामील होतीस, तू सुद्धा मला फसवलंस, तू सुद्धा या कटात होतीस. त्यावर पद्मा म्हणते ताई अहो कसला कट, काय बोलायला म्या कशात बी आणि काय बी सामील बिमील नाही बघा. अहो म्या तर फक्त जे काही शौर्यदादांनी मला सांगितलं ते तुम्हासनी सांगाय आलो. अहो शौर्यदादाची ह्या समजात काय बी चूक नाही. त्यावर ऊर्जा म्हणते पद्मा मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती ग, का वागलीस तू माझ्याबरोबर असं, का माझ्याशी खोटं बोललीस. पद्मा अगं मी तुझ्यावरती किती विश्वास ठेवला होता, तुला मी माझ्या सगळ्यात जवळची मानत होते आणि त्या बदल्यात तू काय दिलंस मला, पुन्हा एकदा विश्वासघात का केलंस हे सगळं. पद्मा म्हणते ताई माझी या समजात चूक नाही हो. त्यावर ऊर्जा म्हणते नाहीच आहे तुझी चूक. बरोबर आहे पद्मा, या सगळ्यात तुझी चूक मुळात खरं काही नाही आहे. या सगळ्यातनं चूक माझी आहे, मी चुकले, मी तुम्हा सगळ्यांवरती विश्वास ठेवला ना, ही माझी चूक आहे. का असं केलंस तू पद्मा, का त्या शौर्याला सामील होतीस. याचा अर्थ हे पैसे वगैरे जमा करण्याचं त्यानेच नाटक रचलं होतं ना, आणि आता दाखवतोय तो मला किती मदत करतोय असं, हो ना. त्याबरोबर पद्मा म्हणते नाही हो ताई तसं काय बी नाही आहे. अहो शौर्यदादा जर तुमच्याबरोबर काही चुकीचं करतात असं मला वाटलं असतं तर मी गप्प राहिले असते का, मी तेव्हा लगेच सांगून टाकलं असतं. त्याबरोबर ऊर्जा म्हणते गप्प बस पद्मा, काहीही बोलू नकोस, मला काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे. अगं का वागलीस असं, का माझ्यापासून सर्व गोष्टी लपवल्यास, तुला माहिती होतं जर सगळं तर तू मला सांगायला पाहिजे होतंस ना. त्याबरोबर पद्मा म्हणते माफ करा मला ताई, अहो पण मी खरं बोलायलो, शौर्यदादांचा आणि माझा ह्या सगळ्यात काही बी दोष नाही आहे, आम्ही तुम्हाला नाही फसवत होत. ऊर्जा म्हणते बास 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 कर पद्मा आता बास, माझा आता कोणावरही विश्वास उरलेला नाही आहे. तू मला आता काहीही सांगण्याचा प्रयत्न करू नको, कारण मला आता काही ऐकूनच घ्यायचं नाही आहे. कोण कोण सामील आहे या प्लॅनमध्ये सांग ना, कोण कोण सामील आहे, कोणाकोणाला माहिती आहे हे सगळं. त्यावर पद्मा म्हणते ताई तुम्ही चुकीचा विचार करायला आहे, प्लीज तुम्ही जरा शांत व्हा. ऊर्जा म्हणते खोटं, फक्त खोटं खोटं बोलत आलात तुम्ही तुम्ही सगळे सामील आहात ना एकमेकांना. तो हर्षवर्धन जहागीरदार, तो विक्रम, तू शौर्य, सगळे एकत्र आहात का गं, एकत्र मिळून माझ्या विरोधात ट्रॅप रचलात, मिळून फसवलत मला. हां का केलं हे सगळं, कशासाठी सांग ना पद्मा, का केलंस हे सगळं, काय मिळालं तुला हे सगळं करून. त्याबरोबर पद्मा म्हणत असते ताई अहो नाही मी खोटं नाही बोलत आहे, माझ्यावरती विश्वास ठेवा. अहो मी कशापायी तुम्हासनी फसू, मला काय गरज आहे हे समज करण्याची. त्याबरोबर मग ऊर्जा म्हणते बास पद्मा, अजून एक शब्दसुद्धा बोलू नकोस. मला ना खरंच कळत नाही आहे की तू हे सगळं का केलं असशील ते, पण तू जे वागली आहेस ना ते अत्यंत चुकीचं आहे. पद्मा नक्की तुझ्यावरती झालेला अतिप्रसंग तरी खरा आहे, विनयभंग तरी खरा आहे की ते सुद्धा खोटं बोललीस. त्याबरोबर आता ऊर्जाने हे जे काही वाक्य बोललेली असते ते ऐकून पद्मा पूर्णपणे शॉक्ड होते. पद्माला खूप मोठा धक्का बसतो आणि पद्माचे डोळे लाल होतात, डोळ्यात तिचे अश्रू तरळतात. त्याबरोबर मग ऊर्जा हिच्या लक्षात येतं की ती पटकन चुकून काय बोलून गेली आहे. मग ऊर्जा पद्माला म्हणते पद्मा शांत हो, हे बघ मला असं म्हणायचं नव्हतं. पद्मा चुकून. त्यावर पद्मा म्हणते नाही ताई असू द्या, तुम्ही सध्याच्याला रागात आहेत आणि रागाच्या भरात तुम्ही बोलून गेलाय, दुखावला गेलाय तुम्ही, काळजी घ्या स्वतःची. आणि मग पद्मा तिकडनं जाऊ लागते. ऊर्जा म्हणत असते पद्मा अगं माझं ऐक पद्मा पण पद्मा काहीच ऐकत नाही. पद्मा तिकडनं तशीच तिच्या घरी निघून जायला लागते. ऊर्जा मागून पद्माला हाक मारते पद्मा, पण पद्मा काही थांबत नाही. पद्माला खूप मोठा धक्का बसलेला असतो ऊर्जा बोललेल्या शब्दांचा. त्यानंतर इकडे आता ऊर्जाला सुद्धा ती बोललेल्या शब्दांचा पश्चाताप होतो. ऊर्जालाही कळत नाही की मी हे वाक्य का बोलून गेले आणि कसं बोलून गेले. मग आता ऊर्जा ही जाऊन पुन्हा एकदा सोफ्यावरती बसते आणि सोफ्यावर बसून ती आता डोक्याला हात लावते. तिलाही पश्चाताप होतो की यार शिट, आपण चुकून गडबडीत काय बोलून गेलो, हे आपल्याला बोलायला नको होतं, आपण चुकलो. त्यानंतर मग आई घरी आल्यावर ऊर्जा आईला सर्व प्रकार सांगते. आई ऊर्जाला म्हणते अगं ती पद्मा तुला तिच्या सगळ्यात जवळचं मानते म्हणून, आणि तूच तिला असं बोललीस, मग तिला काय वाटलं असेल बरं, विचार कर की तिचा. त्यावर ऊर्जा म्हणते मी एक काम करते आई, मी जाऊन पद्माजवळ जरा बोलते, म्हणजे पद्माला थोडं बरं वाटेल. हो ना. त्याबरोबर मग आई म्हणते हो जा, नक्की जा. तर दुसऱ्या बाजूला दिव्या ही पद्माकडे आलेली असते आणि ती पद्माला म्हणते पद्मा सगळ्यात पहिले तर तू ही केस मागे घे आणि तुझं आयुष्य पुन्हा एकदा पूर्वीसारखं सुरू कर बघ, पुन्हा एकदा तू पूर्वीसारखं जगायला लाग, ह्या केस कचेरीमध्ये तू पडू नकोस. त्यावर लगेचच पद्मा म्हणते होय तुम्ही जे बोलायलाय ते मला पटायलंय, आता मी असंच करतो. त्याबरोबर दिव्याला आता वाटतं येस आता माझ्या मनाप्रमाणे घडतंय. तर दुसऱ्या बाजूला ऊर्जा ही पद्माला भेटायला निघालेली असताना त्या ठिकाणी शौर्य येतो. शौर्य ऊर्जाला म्हणतो ऊर्जा ऐक ना माझं प्लीज. ऊर्जा म्हणते पुन्हा माझ्या चाळीला पायसुद्धा लावू नको शौर्य, आणि ऊर्जा तिकडनं निघून जाते. शौर्य मागून हाका मारतो ऊर्जा
ऊर्जा यार ऐक ना प्लीज ऊर्जा. पण ऊर्जा काही थांबत नाही, ती तिकडनं निघूनच जाते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.